MB एवढाच काय असतो डेटा हा सीडी मध्ये स्टोअर केला जातो. परंतु आपण जर डीव्हीडीचं जर कंपॅरिझन केलं तर डीव्हीडीची जी कॅपॅसिटी आहे तर ती 4.7 जीबी इतकी कॅपॅसिटी जी असणार आहे तर ती डीव्हीडीची असते. हे तुम्हाला लास्ट लेक्चरला मी सांगितलं होतं. ओके, सो बघा, they are usually used to store rich multimedia files that need a high storage capacity. DVD also come in three varieties: read only, recordable and rewritable. ओके, आता ज्या पद्धतीमध्ये आपण सीडी बघितलं होतं त्याच पद्धतीमध्ये सुद्धा काय असणार आहे, त्याच टाईपचं आपलं डीव्हीडी सुद्धा मार्केटमध्ये तुम्हाला अवेलेबल जे आहे तर ते सेम त्याच टाईपची मार्केटमध्ये तुम्हाला जे डीव्हीडी आहे तर ते भेटू शकते. ते 3 व्हरायटी मध्ये आहे. तर बघा, रीड ओनली, रेकॉर्डेबल आणि रीरायटेबल. ओके, अशा 3 व्हरायटी मध्ये तुम्हाला मार्केटमध्ये ही जी डीव्हीडी आहे तर ती अवेलेबल होऊ शकते. ओके, म्हणजे फक्त सांगायचं काय आहे की जी डीव्हीडीची कॅपॅसिटी आहे ही सीडीच्या कंपॅरिझन जर केलं, सीडीशी कंपॅरिझन केलं तर खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. 15 टाइम स्टोअर एवढं कॅपॅसिटी असणार आहे. कारण सीडीची 700 MB आणि डीव्हीडी जर कंपॅरिझन केलं तर आपल्याला 4.7 जीबी डेटा जो आहे तो आपल्या डीव्हीडी मध्ये स्टोअर होत असतो. ओके, त्यामुळे काय केलं जातं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आता सीडी पेक्षा डीव्हीडीचा जो यूज आहे तर तो मल्टीमीडिया फाईल्स असतील किंवा जे काही ऍप्लिकेशन्स खूप मोठे मोठे ज्याची साईज जास्त आहे तर ते डीव्हीडी मध्ये काय केले जातात, स्टोअर केले जातात किंवा राईट केले जातात. ओके, सो नेक्स्ट वन बघा, थर्ड टाइप जे दिलेलं आहे ते म्हणजे तुमच्या ज्यामध्ये ब्लू रे डिस्क. ओके, तर बघा ब्लू रे डिस्क त्यालाच आपण बीडी असं म्हणतोय. सो बघा, इज अन ऑप्टिकल स्टोरेज मीडिया दॅट स्टोअर हाय डेफिनेशन व्हिडिओ अँड अदर मल्टीमीडिया फाईल्स. जर आपण ब्लू रे डिस्क जर आता त्याच्या पुढचं जे ऍडव्हान्स जर म्हटलं तर डीव्हीडी नंतर जे आलं तर ते मार्केटमध्ये ब्लू रे डिस्क ही आलेली आहे. ती पण सेम तुमच्या डीव्हीडी आणि सीडी सारखं शो होतंय, फक्त ह्याच्यामध्ये जी काही स्टोरेज कॅपॅसिटी आहे किंवा जे काही आपण यूज करतोय, ओके, तर ते एक चांगल्या क्वालिटीचं किंवा त्याची स्टोरेज कॅपॅसिटी ही खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. ओके, तर बघा, हाय डेफिनेशन व्हिडिओ आणि जर आपल्याला मल्टीमीडिया फाईल जर स्टोअर करायचे असतील तर त्यावेळेस आपण काय करू शकतो, ब्लू रे डिस्कचा यूज करू शकतो. ज्याची कॅपॅसिटी सपोज एखादं हाय डेफिनेशन व्हिडिओ जो आहे तर तो समजा सपोज एखादी फिल्म असेल, मूवी असेल तर त्याची कॅपॅसिटी जर असेल समजा 6 GB 8 GB असेल तर ते कुठं स्टोअर करायचं, तर तुम्ही काय करू शकताय, डीव्हीडीचा तिथे यूज करू शकत नाही तर त्या ठिकाणी आपण ब्लू रे डिस्कचा यूज करून आपण ते जे काही 6 GB असेल किंवा 8 GB असेल तर ती फाईल, एक सिंगल फाईल आपण काय करू शकतो त्या ब्लू रे डिस्क मध्ये स्टोअर करू शकतोय. ओके, म्हणून बघा, ब्लू रे डिस्क युजेस अ शॉर्टर वेव्हलेंथ लेझर दॅन सीडी ऑर डीव्हीडी. ओके, ह्याच्यामध्ये कसं असणार आहे, एक लहान असं वेव्हलेंथ लेझर हे काय केलं जातं आपल्या ब्लू रे डिस्क मध्ये यूज केलं जातं, ऍज कम्पेअर टू जर आपण सीडी आणि डीव्हीडी मध्ये जर बघितलं तर तसं त्याच्यामध्ये नसणार आहे. परंतु इथं खूप लहान असं वेव्हलेंथ लेझर जे आहे तर ते काय केले आहे तर राईट करण्यासाठी किंवा डेटा स्टोअर करण्यासाठी ब्लू रे डिस्क मध्ये वापरलं जातं. नाव बघा, इनेबलिंग द रायटिंग आर्म टू फोकस मोर टाइटली ऑन द डिस्क अँड पॅक इन मोर डेटा. ओके, जे काही राईट करणारं आर्म असणार आहे तर ते काय करत असतं की एकदम जवळ त्या डिस्क मध्ये काय करत असतं, राईट करत असतं आणि जेणेकरून जो डेटा आहे तर तो डेटा त्या डिस्क मध्ये हा स्टोअर केला जातो. तर बघा, ब्लू रे डिस्क कॅन स्टोअर अप टू 128 GB ऑफ डेटा. ओके, तर जे ऍडव्हान्स डिस्क आहेत तर त्याच्यामध्ये काय केले आहे तर त्याची कॅपॅसिटी तुम्हाला सांगितलेली आहे. मी काल लेक्चर सांगितलं होतं की 25 GB पर्यंत आपण काय करू शकतोय, स्टोअर करू शकतोय स्टार्टिंग पासून. ओके, तर त्याच्या पुढचं जे ऍडव्हान्स आहे तर ते काय असणार तुमच्यामध्ये 128 GB पर्यंत तुम्ही काय करू शकताय, ब्लू रे डिस्क मध्ये डेटा जो आहे तर तो स्टोअर करू शकताय. ओके, नाव नेक्स्ट थर्ड वन बघा, आता ऑप्टिकल संपलं. नेक्स्ट पॉइंट जो आहे तो तुमच्या ज्यामध्ये दिलेला आहे तो म्हणजे काय असणार आहे, मेमरी स्टोरेज डिव्हाइसेस. ओके, तर बघा, मेमरी ज्या पद्धतीमध्ये आपण म्हणतो की आपल्या मोबाईल मध्ये आपण एक्सटर्नल मेमरी इन्सर्ट करतोय, एखादा डिजिटल कॅमेरा असेल त्याच्यामध्ये सुद्धा मेमरी कार्ड जे आहे तर ते यूज करतोय. दुसरं बघितलं तर आपण पेन ड्राईव्ह जो आहे, ओके,
पेन ड्राईव्ह हे पण काय असणार आहे, मेमरी स्टोरेज डिव्हाइसेस आहे. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, फ्लॅश ड्राईव्ह पण म्हणतोय. ओके, तर आता नवीन पॉइंट बघा, मेमरी स्टोरेज डिव्हाइस. A memory device contain trillions of interconnected memory cells that store data. मेमरी डिव्हाइस मध्ये काय असणार आहे, तुमच्या ट्रिलियन्स एवढ्या मेमरी सेल ह्या यूज केल्या जातात आणि त्याच्या थ्रू जो डेटा असणार आहे आपला कुठलाही असू द्या. ओके, तर तो डेटा आपण त्या मेमरी डिव्हाइस मध्ये काय करत असतो, स्टोअर करत असतो. मग ते तुमचं मेमरी कार्ड असेल किंवा तुमचा पेन ड्राईव्ह असेल. ओके, तर बघा, when switched on or off, these cell hold millions of transistor represent ones and zero binary code allowing a computer to read and write information. ओके, ज्यावेळेस आपलं सिस्टीम जे आहे तर ती स्विच ऑन ऑफ किंवा आपण रिमूव्ह करत असतो, तर त्यावेळेस त्याच्यामध्ये मिलियन्स ऑफ ट्रान्झिस्टर जे आहेत. ओके, त्याच्यामध्ये मिलियन्स ऑफ ट्रान्झिस्टर जे आहेत तर ते यूज केलेले असतात आणि त्यानुसार काय केलं जातंय की जे काही डेटा असणार आहे तो तुमचा बायनरी कोड मध्ये 1 and 0 ह्या फॉर्म मध्ये काय केला जातो, रीड केला जातो, राईट केला जातोय. ओके, जी काही सिस्टीमला आपण कॉम्प्युटरला आपण ज्यावेळेस कनेक्ट करतोय त्यावेळेस. ओके, त्याचबरोबर बघा, इट इन्क्लूड USB ड्राईव्ह, फ्लॅश मेमरी डिव्हाइसेस, SD and memory card which you will recognize as the storage medium used in a digital cameras. म्हणून इथं सांगितलेलं आहे बघा, याच्यामध्ये मेमरी स्टोरेज डिव्हाइस मध्ये आपण काय बघू शकतोय, तर USB ड्राईव्ह असेल, तुमचा फ्लॅश मेमरी डिव्हाइसेस असतील किंवा तुमचं SD कार्ड असेल, मेमरी कार्ड, त्याला आपण काय म्हणतोय, SD कार्ड म्हणतोय. ओके, तर हे जे आहे तर ते काय असणार आहे, एक स्टोरेज मीडिया म्हणून आपण काय करत असतो, यूज करत असतो. किंवा आपण एक डिजिटल कॅमेरा जरी कन्सिडर केला तर ते पण काय असणार आहे, तुमच्या ह्याच्यामध्ये मेमरी स्टोरेज डिव्हाइसेसचा हा एक पार्ट असणार आहे. ओके, तर बघा, एक फॉर एक्झाम्पल म्हणून इथं तुम्हाला एक इमेज दिलेली आहे. सो बघा, फ्लॅश ड्राईव्ह, a flash drive is a small ultra portable storage device. USB flash drives were essential for easily moving file from one device to another. Flash drives connect to computer and other devices via a built-in USB type A or type C plug, making one USB device and cable combination. ओके, तर तुम्हाला इथं सांगितलेलं आहे जे आपल्या ह्याच्यामध्ये आपण फ्लॅश ड्राईव्ह जे आहे ते तुमचं कसं असणार आहे, एक स्मॉल असणार आहे. ओके, तुम्ही कसंही काय करू शकता, त्याला इझिली कॅरी करू शकताय. ओके, अल्ट्रा पोर्टेबल स्टोरेज डिव्हाइस आहे. त्याच्याच बरोबर आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी किंवा एका सिस्टीम वरून दुसऱ्या सिस्टीम वरती आपल्याला जर काही फाईल्स ह्या मूव्ह करायच्या असतील तर ते आपण फ्लॅश ड्राईव्ह थ्रू काय करू शकतो, इझिली मूव्ह करू शकतोय. त्याचबरोबर दुसरं म्हटलं तर आपल्याला जर समजा फ्लॅश ड्राईव्ह हे जर कनेक्ट करायचं असेल तर तुम्ही कुठं कनेक्ट करताय, तर कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला USB पोर्ट दिलेला आहे. ओके, टाईप ए किंवा टाईप सी असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकताय, प्लग करू शकताय. ओके, मार्केटमध्ये असे भरपूर USB चे पोर्ट आहेत, तर ते आपल्याला एक्सटर्नल आपण काय करू शकतोय, वाढवू शकतोय किंवा कनेक्ट करू शकतोय आणि त्याचा यूज करू शकतोय. ओके, जर समजा तुमच्या सिस्टीमला कॉम्प्युटरला जर पोर्ट कमी असतील तर त्यावेळेस आपण मार्केटमधून परचेस करून त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, ते USB पोर्ट एक्स्ट्रा कनेक्ट करून ते यूज करू शकतोय. ओके, नाव बघा, मग आपल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला माहितच आहे की बिल्ट इन तुमचं USB टाईप ए आणि टाईप सी हे जे आहे तर ते तुम्हाला बिल्ट इन USB पोर्ट जे आहे तर ते तुम्हाला दिलेले असतात, मदरबोर्डला कनेक्टेड असतात. त्याचा वापर तुम्ही करून तुम्ही काय करू शकताय, डेटा जो आहे तर तो स्टोअर करू शकताय किंवा ऍक्सेस करू शकताय, रीड करू शकताय. नाउ फ्लॅश ड्राईव्ह आर ऑफन रेफर्ड टू ॲज अ पेन ड्राईव्ह. ओके, these days a USB flash drive can hold up to 2 TB of storage. They are more expensive per hard drive, related as a simple convenient solution for storing and transferring smaller files. बघा, इथं सांगितलेलं आहे फ्लॅश ड्राईव्ह हे काय असणार आहे, आपण विचार केला तर हे काय पेन ड्राईव्ह आहे. त्याचबरोबर आपण काय म्हणू शकतो की
USB फ्लॅश ड्राईव्ह जे आहे तर ह्याच्यामध्ये आपण जी काही कॅपॅसिटी आहे तर ती कॅपॅसिटी 2 TB पर्यंत स्टोअर करण्याची कॅपॅसिटी हे फ्लॅश ड्राईव्ह मध्ये असू शकते. त्याचबरोबर आपण कंपॅरिझन जर केलं तर हार्ड डिस्क किंवा हार्ड ड्राईव्ह जे आहे, एक्सटर्नल हार्ड ड्राईव्ह, हार्ड डिस्क आणि आपल्या पेन ड्राईव्हचं जर कंपॅरिझन केलं तर ह्या दोघांची जर प्राइस जर आपण कंपॅरिझन केली तर फ्लॅश ड्राईव्हची जी काही कॉस्ट आहे तर ती कॉस्ट खूप जास्त प्रमाणामध्ये होती आपल्या एक्सटर्नल हार्ड डिस्क पेक्षा. ओके, त्याच्यानंतर बघा, परंतु फ्लॅश ड्राईव्ह जे आहे तर ते आपण एकदम इझिली सिंपल कन्व्हिनियंट आपल्याला युज करण्यासाठी खूप चांगला आहे. आपल्याला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जर इन्फॉर्मेशन किंवा फाईल ट्रान्सफर करायची असेल, न्यायची असेल, कॅरी करायची असेल तर त्यासाठी आपण काय करू शकतो, इथं फ्लॅश ड्राईव्हचा यूज हा इझिली करू शकतोय. ओके, नाव बघा, पेनड्राईव्हचे काही ऍडव्हान्टेजेस तुम्हाला सांगितले आहेत बघा. पेनड्राईव्ह हॅज द फॉलोइंग ऍडव्हान्टेजेस इन कॉम्प्युटर ऑर्गनायझेशन सच ॲज ट्रान्सफर फाइल्स. ओके, आता पेनड्राईव्हचा यूज जो आहे तो कसा सांगितलेला आहे, आपण फाईल जे आहे तर ते ट्रान्सफर इझिली करू शकतोय. तर बघा कशा ट्रान्सफर करता येईल. अ पेनड्राईव्ह इज अ डिव्हाइस प्लग्ड इनटू अ USB पोर्ट ऑफ द सिस्टम that is used to transfer file, documents and photos to PC and vice versa. ओके, तर बघा आपल्याला जर पेनड्राईव्ह थ्रू आपल्याला फाईल ट्रान्सफर करायचे असतील तर ते तुम्ही काय करू शकता, पेनड्राईव्ह जो आहे तो आपल्या USB पोर्टला कनेक्ट करू शकताय आणि त्याच्यानंतर त्याच्या थ्रू आपण जे काही फाईल्स आपल्याला कॉपी करून घ्यायचे आहेत तर ते काय करू शकता, घेऊ शकता. डॉक्युमेंट्स असतील, फोटोज असतील तर ते एका पेनड्राईव्ह मधून एका पेनड्राईव्ह मध्ये घेऊन आपण तो पेनड्राईव्ह दुसऱ्या सिस्टीमला कनेक्ट करून त्याच्या थ्रू जे काही आपल्याला दुसरीकडे पेस्ट करायचं असेल तर ते करू शकतोय. म्हणजे काय, ट्रान्सफर फाईल ही फॅसिलिटी किंवा हा जो ऍडव्हान्टेज आहे तर तो आपल्या पेनड्राईव्हचा असणार आहे. त्याचबरोबर बघा नेक्स्ट म्हणजे पोर्टेबिलिटी घेतलेला आहे. पोर्टेबिलिटी काय सांगते बघा, द लाईट वेट नेचर अँड स्मॉलर साइज ऑफ अ पेनड्राईव्ह मेक इट पॉसिबल टू कॅरी इट फ्रॉम प्लेस टू प्लेस, मेकिंग डेटा ट्रान्सपोर्टेशन अँड इझियर टास्क. ओके, एकदम खूप लाईट वेट असतं आणि त्यामुळे दुसरी गोष्ट तर साईज पण खूप लहान आहे. ओके, मार्केटमध्ये असे भरपूर टाईपचे पेनड्राईव्ह जे आहेत तर ते तुम्हाला बघायला भेटतील की जेणेकरून त्याचं जे वेट आहे तर ते खूप लाईट वेट असणार आहे. साईजला पण खूप लहान लहान असे पेनड्राईव्ह जे आहेत तर ते मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, जेणेकरून आपण ते कॅरी इझिली करू शकतो. एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी आपल्याला काही त्याचं अवघड नाही. ओके, सो म्हणून इथं काय केलेलं आहे, पोर्टेबिलिटी हा एक काय केलेला आहे इथं ऍडव्हान्टेज म्हणून पेनड्राईव्हचा सांगितलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन बघा, बॅकअप स्टोरेज. Most of the pen drives now come with the feature of having password encryptions. Important information related to family, medical records and photos can be stored on them as a backup. Suppose आपल्याला जर जे काही आपल्याकडे इम्पॉर्टंट असे डॉक्युमेंट्स असतील किंवा फॅमिलीच्या रिलेटेड जे काही डॉक्युमेंट्स असतील किंवा मेडिकल रेकॉर्ड्स असतील किंवा फोटो असतील तर ते तुम्ही काय करू शकता, तुमच्या पेनड्राईव्ह मध्ये एक पासवर्ड ठेवून काय करू शकता, त्याचा बॅकअप जो आहे तर तो बॅकअप आपल्या पेनड्राईव्ह मध्ये स्टोअर करू शकताय, जेणेकरून आपल्याला फ्युचर मध्ये कधी जरी त्या डॉक्युमेंटचे असेल, जे काही डॉक्युमेंट्स असतील किंवा मेडिकल रेकॉर्ड्स जर आपल्याला बघायचे असतील तर ते आपण इझिली USB पोर्टला कनेक्ट करून ते पुन्हा बघू शकतोय. ओके, सो बॅकअप साठी किंवा बॅकअप स्टोरेज साठी पेनड्राईव्हची गरज होऊ शकते. सो हा एक तुम्हाला ऍडव्हान्टेज सांगितलेला आहे. नाव नेक्स्ट वन अँड लास्ट वन बघा, ऍडव्हान्टेज म्हणजे इथं सांगितलेला आहे तो म्हणजे ट्रान्सपोर्ट डेटा. ओके, तर बघा आता ट्रान्सपोर्ट डेटा मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, professionals or students can now easily transport large data files and audio lectures on a pen drive and access them from anywhere. Independent PC technicians can store work-related utility tools, various programs and files on a high-speed 64 GB pen drive and move from one site to another site. ओके, तर बघा जर आपल्याला ट्रान्सपोर्ट डेटामध्ये काय सांगितलेलं आहे, जे प्रोफेशनल्स असतील किंवा स्टुडंट असतील तर ते काय करू शकतात, जे काही लार्ज डेटा फाईल्स असतील किंवा जे काही व्हिडिओ असतील, ऑडिओ लेक्चर असतील तर ते काय करू शकतात, पेनड्राईव्ह मध्ये घेऊन त्याचा वापर हा कुठेही एनी वेअर कुठेही काय करू शकतात, त्याला यूज करू शकतात, ऍक्सेस करू शकतात. त्याचबरोबर जे पीसी टेक्निशियन्स आहेत, ओके,
हार्डवेअर इंजिनियर्स आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा पेनड्राईव्ह जो आहे तर तो खूप महत्वाचा असणार आहे. कारण जे काही सॉफ्टवेअर असतील किंवा जे काही ऑपरेटिंग सिस्टीम जर त्यांना इन्स्टॉल करायचे असतील, ओके, व्हेरियस प्रोग्राम्स म्हणजेच आपण काय म्हणतो त्याला ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर असतील किंवा सिस्टीम सॉफ्टवेअर असतील, ओके, ऑपरेटिंग सिस्टीम इज अ सिस्टीम सॉफ्टवेअर. तर हे जे किंवा ज्या काही फाईल्स असतील, जे काही ड्रायव्हर्स असतील, तर ते ड्रायव्हर्स काय केले जातात, तर त्या पेनड्राईव्ह मध्ये त्यांनी स्टोअर केल्यानंतर आता डीव्हीडी किंवा सीडी न यूज करता डायरेक्टली पेनड्राईव्ह जो आहे तर तो बुटेबल करून त्याचा यूज हा फॉर्मॅटिंग साठी किंवा रिपेअर साठी पेनड्राईव्हचा जो यूज आहे तर तो यूज केला जातो. त्यासाठी एक फॉर एक्झाम्पल म्हणून इथे घेतलेला आहे हाय स्पीड 64 GB चा जरी पेनड्राईव्ह असेल तर त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर किंवा सिस्टीम सॉफ्टवेअर जे असतील किंवा जे काही ड्रायव्हर्स असतील तर ते त्याच्यामध्ये काय केले जाऊ शकतात, स्टोअर केले जाऊ शकतात आणि एका आपण काय करू शकतो तर त्याचा यूज जो आहे तर तो करू शकतो म्हणून इथं सांगितलेलं आहे. हा पण एक काय सांगितलेला आहे, ऍडव्हान्टेज सांगितलेला आहे. नाउ लास्ट वन बघा सेकंडरी स्टोरेज मध्ये ते म्हणजे मेमरी कार्ड. ओके, मेमरी कार्ड तर तुम्हाला माहितच आहे काय असतंय. तर बघा मेमरी कार्ड इज अन इलेक्ट्रॉनिक डेटा स्टोरेज डिव्हाइस युज्ड फॉर स्टोरिंग डिजिटल इन्फॉर्मेशन टिपिकली युजिंग अ फ्लॅश मेमरी. ओके, मेमरी कार्डलाच आपण काय म्हणतोय, फ्लॅश मेमरी असं म्हणतोय. त्याचबरोबर मेमरी कार्ड जे आहे तर ते कसं असणार, तुमचं एक इलेक्ट्रॉनिक डेटा स्टोरेज डिव्हाइस आहे. त्याच्या थ्रू आपण काय करतोय, जी काही इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये स्टोअर करत असतो त्याला आपण म्हणतोय डिजिटल स्टोरिंग डिजिटल इन्फॉर्मेशन असं आपण म्हणतोय. आणि हे काय असणार तुमचं फ्लॅश मेमरी असं आपण कन्सिडर करतोय. त्याचबरोबर बघा these are commonly used in a portable electronic device such as digital camera, mobile phones, laptop, computer, tablets, PDA, personal digital assistant. PDA means काय, पर्सनल डिजिटल असिस्टंट. त्याच्यानंतर बघा पोर्टेबल मीडिया प्लेयर, व्हिडिओ गेम्स कन्सोल्स ईटीसी. ओके, अशा भरपूर डिव्हाइस मध्ये मेमरी कार्डचा वापर जो आहे तर तो केला जातोय. ओके, काही जणांना इंटरनल मेमरी असते, काही जण आपण काय करू शकतो एक्सटर्नल आपण काय करू शकतो, जी काही मेमरी कार्ड आहे तर ते मेमरी कार्ड आपण काय करतोय त्याला इन्सर्ट करतोय. ओके, मग ते 128 असेल किंवा 256 GB पर्यंत मेमरी जी आहे तर ती काय मेमरी कार्ड जे आहे तर ते मार्केटमध्ये अवेलेबल आहे. त्याच्या थ्रू आपण काय करू शकतो, जी काही इन्फॉर्मेशन आहे किंवा जो काही डेटा आहे तर तो डेटा त्याच्यामध्ये स्टोअर केला जातोय. ओके, मग ते कुठल्याही टाईपचं असू शकतं. ओके, म्हणजे तुम्ही डिजिटल कॅमेरामध्ये वापरताय का, स्मार्टफोन मध्ये यूज करताय किंवा लॅपटॉप मध्ये यूज करताय किंवा टॅबलेट मध्ये घेताय. ओके, जसं आपण पेनड्राईव्ह जसं यूज करत होतो तसं तुम्ही मेमरी कार्ड सुद्धा यूज करू शकताय. त्यासाठी तुम्हाला तो डायग्राम दिलेली आहे. ओके, हे 4 GB चे फॉर एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे आणि हे जे मेमरी कार्ड आहे तर ते ह्या सॉकेट मध्ये इन्सर्ट करून आपण काय करू शकतोय, त्याचा यूज जो आहे तर तो करू शकतोय. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा लास्ट काय सांगितलं दोघांमध्ये, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन प्रायमरी अँड सेकंडरी मेमरी. ओके, तर प्रायमरी आणि सेकंडरी मेमरी मध्ये काय फरक आहे, आता ऑलरेडी आपण तुम्ही बघितलेला आहात. तेच पॉईंट इथं काय केलेले आहेत तर रिपीट आलेले आहेत. तर बघूया आपण बघा डिफरन्स बिटवीन प्रायमरी अँड सेकंडरी मेमरी. फर्स्ट बघा प्रायमरी मेमरी बघूया. प्रायमरी मेमरी इज अ टेम्पररी. आता जर कंपॅरिझन केलं तर तुम्हाला माहितीच आहे की प्रायमरी मेमरी कशी असते, एक टेम्पररी आहे मेमरी असं आपण कन्सिडर करतोय. त्याच पद्धतीमध्ये जर आपण सेकंडरी मेमरीचा विचार केला तर काय असणार आहे, सेकंडरी मेमरी इज अ परमनंट मेमरी. ओके, किंवा परमनंट असणार आहे. ओके, त्याच्यानंतर सेकंड बघा डिफरन्स सांगितलेला आहे प्रायमरी मेमरी मध्ये. प्रायमरी मेमरी इज अ डायरेक्टली ऍक्सेसिबल बाय प्रोसेसर और सीपीयू. ओके, प्रोसेसरलाच आपण सीपीयू सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असं म्हणतोय. सिमिलर वर्ड आहेत प्रोसेसर और सीपीयू, हे दोन्ही एकच आहेत. ओके, तर बघा प्रायमरी मेमरी ही काय केली जाते, डायरेक्टली ऍक्सेस काय करते सीपीयू कडून किंवा प्रोसेसर कडून काय केली जाते, ऍक्सेस केली जाते. जो काही डेटा आहे तर तो डेटा काय केला जातो, डायरेक्ट सीपीयू कडून हा मेमरीला दिला जातो किंवा प्रायमरी मेमरीला दिला जातोय. जर आपण सेकंडरी मेमरीचं जर कंपॅरिझन केलं तर बघा सेकंडरी मेमरी इज नॉट डायरेक्टली ऍक्सेसिबल बाय सीपीयू. सेकंडरी मेमरी जी आहे तर ती कधीही डायरेक्टली सीपीयू ला ऍक्सेसिबल करत नसते किंवा यूज करत नसते. त्याच्यानंतर बघा थर्ड तुम्हाला डिफरन्स दिलेला आहे तो म्हणजे नेचर ऑफ पार्ट्स ऑफ प्रायमरी मेमरी व्हॅरीज. रॅम volatile in nature and ROM is a non volatile. ओके, जर आपण प्रायमरी मेमरीचं जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये आपण दोन टाईपच्या मेमरी बघितल्या होत्या. एक म्हणजे रॅम आणि दुसरं म्हणजे रोम. तर रॅम कसं असतं तुमचं व्हॉलाटाईल हे असतं. ओके, टेम्पररी असतं आणि रोम हे तुमचं नॉन व्हॉलाटाईल असतं. ओके, म्हणून इथं हे जे आहे ते तुम्हाला इथं सांगितलेलं आहे.
त्याच पद्धतीमध्ये बघा, जर आपण सेकंडरी मेमरीचा विचार केला तर इथं काय असणार आहे, इट इज ऑलवेज नॉन व्हॉलाटाईल इन नेचर. सेकंडरी मेमरी ही ऑलवेज कशी असते तुमची, नॉन व्हॉलाटाईल नेचर मध्येच असते. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट डिफरन्स जो सांगितलेला आहे तो म्हणजे बघा, प्रायमरी मेमरी डिव्हाइस आर मोर एक्सपेन्सिव्ह दॅन सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस. बघा, प्रायमरी मेमरी जे आहे किंवा प्रायमरी मेमरीचे जे डिव्हाइसेस जे काय आपण रॅम असेल, रोम असेल, तर ते खूप एक्सपेन्सिव्ह आहेत, खर्चिक आहेत, किंवा परचेस करायचं असेल तर त्यासाठी खूप जास्त प्रमाणामध्ये अमाऊंट जे आहे तर ते पे करावे लागते ऍज कम्पेअर टू द सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस. जर आपण सेकंडरी स्टोरेज जर विचार केला तर कसा असणार बघा, सेकंडरी मेमरी डिव्हाइस आर लेस एक्सपेन्सिव्ह व्हेन कम्पेअर टू अ प्रायमरी मेमरी डिव्हाइस. ओके, स्वस्त आहे ऍज कम्पेअर टू द प्रायमरी मेमरीच्या तुलनेमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट डिफरन्स बघा, द मेमरी डिव्हाइस युज्ड फॉर प्रायमरी मेमरी आर सेमीकंडक्टर मेमरी. तर प्रायमरी मेमरी जी आहे तर ती कशी असणार तुमची, त्याच्यामध्ये त्या डिव्हाइस मध्ये सेमीकंडक्टर मेमरी असा आपण म्हणू शकतोय. त्याचबरोबर बघा, द सेकंडरी मेमरी डिव्हाइस आर मॅग्नेटिक अँड ऑप्टिकल मेमरी. ओके, आपण ऑलरेडी बघितलेलो आहोत, सेकंडरी मेमरी मध्ये तुम्ही मॅग्नेटिक आणि ऑप्टिकल मेमरी हे जे आहेत तर ते त्याचं पार्ट सांगितलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सेकंड डिफरन्स बघा, प्रायमरी मेमरी इज ऑल्सो नोन ॲज मेन मेमरी ऑर इंटरनल मेमरी. प्रायमरी मेमरीला काय म्हटलं जातं, मेन मेमरी किंवा इंटरनल मेमरी असं म्हटलं जातं. सेकंडरी मेमरी इज ऑल्सो नोन ॲज अ एक्सटर्नल मेमरी ऑर ऑक्झिलरी मेमरी. ओके, सेकंडरी मेमरीला काय म्हटलं जातं, एक्सटर्नल मेमरी किंवा ऑक्झिलरी मेमरी असं म्हटलं जातं. लास्ट डिफरन्स जो आहे तर तो बघा, एक्झाम्पल म्हणून आपण सांगू शकतोय रॅम, रोम, पी रोम, एपीआरओएम किंवा EEPROM हे काय असणार तुमचं प्रायमरी मेमरीचं एक्झाम्पल आहे. जर आपण सेकंडरी मेमरी मध्ये जर बघितलं तर तुम्ही हार्ड डिस्क आहे, फ्लॉपी डिस्क आहे, मॅग्नेटिक टेप, पीटीसी. ओके, मग तुम्ही सीडी, डीव्हीडी, फ्लॅश मेमरी किंवा मेमरी कार्ड, USB हे जे काय तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकताय. ओके, सो असं तुम्हाला एक शॉर्ट मध्ये काय केलेलं आहे तर डिफरन्स बिटवीन प्रायमरी मेमरी अँड सेकंडरी मेमरी इथं दिलेलं आहे. ओके. काय डाऊट्स असतील तर मेसेज करा. जस्ट एक आलेला आहे क्वेश्चन बघा. PROM आणि EPROM मीन्स. ओके, क्वेश्चन आहे तर बघा एकदम शॉर्ट मध्ये सांगतोय. प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. ओके, हे काय असणार आहे, एक सिंपल जर बघितलं तर आपल्या ज्यामध्ये ज्या काही आयसी आहेत, ओके, तर त्या आयसी मध्ये जे काही इन्स्ट्रक्शन्स असतील तर त्या इन्स्ट्रक्शन काय केलं जातात त्याच्यामध्ये
स्टोअर केले जातात. म्हणजे एकदाच ज्या काही इन्स्ट्रक्शन त्या आयसी मध्ये किंवा त्या मेमरीमध्ये ज्यावेळेस स्टोअर केले जातात, तर एकदाच काय केलं जातं, तिथं राईट केलं जातं आणि त्याचा वापर जो आहे तो रीड मेनी. ओके, कितीही वेळा आपण काय करू शकतो, त्याला रीड करू शकतोय, ऍक्सेस करू शकतोय. ओके, म्हणून इथं दिलेलं आहे बघा, वन्स चिप हॅज बीन प्रोग्राम्ड द रेकॉर्डेड इन्फॉर्मेशन कॅनॉट बी चेंज्ड. ओके, PROM इज ऑल्सो नॉन व्हॉलाटाईल मेमरी. एकदा जर ती आयसी तयार केली किंवा मेमरी जी आहे तर ती राईट केल्यानंतर आपण काय करू शकत नाही, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं बदल करू शकत नाही, चेंजेस करू शकत नाही. ओके, फॉर एक्झाम्पल जर आपण एक रेग्युलर एक्झाम्पल बघितलं तर आयसी त्यांनी यूज केलेले आहेत, त्याच्यावरतीच आपण काय करतोय, त्याला ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन जे आहे तर ते काय केलं जातं, यूज केलं जातं. आणि दुसरं EPROM घेतलेला आहे, इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. ओके, तर ह्या चिप मध्ये काय केलं जातं, जर आपल्याला जे काही इन्फॉर्मेशन आहे, तर आपल्याला जर काही इन्फॉर्मेशन बदल करायचा असेल किंवा डिलीट करायचे असेल, तर त्यासाठी आपण काय करतोय, EPROM मध्ये अल्ट्रा व्हायलेट लाईटचा वापर करून जे काही आपल्याला इन्फॉर्मेशन इरेज करायचे आहे तर ते करू शकतोय. ओके, हा दोघांमधला फरक आहे. समजलं? यस. ऍक्च्युली हा जो पार्ट आहे तर तो जास्त प्रमाणात मध्ये म्हणतात ते कसं इरेज केलं जातं, हा इलेक्ट्रॉनिकचा पार्ट होतोय. ओके, फक्त आपल्याला काय तर फंडामेंटल मध्ये त्याचं काम त्याला थेरी फक्त आपण काय करतोय तर बघतोय. ओके, ते कसं इरेज केलं जातं हे ते कंपनीमध्ये ज्यावेळेस मॅन्युफॅक्चरिंग होत असतं ते मेमरीचं, तर त्यावेळेसच तिथंच आपल्याला काय होईल, बघायला भेटेल. बरं, अजून कोणाला काही डाऊट्स असतील तर विचारू शकताय. मे बी तुमचं ह्या वीक मध्ये एक्झाम फॉर्म येतील. ओके, ठीक आहे. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पॉईंट बघूया. मीटिंग एंड करतोय.